स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला स्मृतिदिनानिमित्त अभिवादन। माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त बंजारा समाजाच्या वतीने नांदेड शहरातील नाईक चौक येथे अभिवादन करण्यात आले। यावेळी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला। तसेच त्यांच्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानाबद्दल मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। या अभिवादन कार्यक्रमाला बंजारा समाजाचे नेते ॲडव्होकेट रामराव नाईक, रोहिदास जाधव, प्रकाश राठोड, कपिल राठोड, विनोद चव्हाण, सुरेश जाधव, नकुल चव्हाण, अर्जुन राठोड यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ समाजसेवक, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज माजी मुख्यमंत्री आपले बंजारा समाजाचे दैवत आदरणीय वसंतरावजी नाईक साहेब यांची पुण्यतिथी निमित्त आज जो अभिवादन करण्यात आलं, त्यानिमित्त मी प्रथमतः सर्व समाजाच्या वतीने, देशाच्या बंजारा समाजाच्या वतीने त्यांच्या पुण्यस्मरणात अभिवादन करतो। आणि खरं म्हणजे वसंतराव नाईक साहेबांनी जेवढं काळ महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदावर राहिले आणि जो विकासाचा गाडा जो त्यावेळेस दाखवलं, त्याच ह्याच्यावर आज आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आज परिपूर्ण झालेलो आहोत, हे आपण आवर्जून सांगितलं पाहिजे। तसंच या ठिकाणी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी हा पुतळा उभा राहिला पाहिजे, यासाठी आपल्याला जागा दिलं, पुतळा उभा केलं, त्याबद्दल आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचं आपण नेहमीच आठवण केली पाहिजे आणि त्यांचं ऋण आपल्या समाजावर आहे, एवढं बोलतो। आणि तसंच पुन्हा एकदा वसंतराव नाईक साहेबांना मी अभिवादन करून थांबतो। जय जय श्री। आज 18 ऑगस्ट हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आजपर्यंत सर्वाधिक कार्यकाळ मुख्यमंत्री पदावर विराजमान असणारे स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांचं पुण्यस्मरण दिन आज तुमचं आमच्या सर्व वसंतप्रेमी असतील, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव असेल, आपला समस्त बंजारा समाज असेल, या सर्वांसाठी आज अतिशय दुःखाचाच दिवस आपल्याला म्हणावं लागेल, कारण हा पुण्यस्मरण दिन आहे। आणि वसंतरावजी नाईक साहेबाचं जे कार्य या महाराष्ट्रासाठी त्यांनी केलं, हे अतिशय अजरामर असं कार्य आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राची उभारणी करण्यासाठी त्यांनी अनेक खस्ते खाले आणि महाराष्ट्राला अन्नधान्यापासून त्यांनी स्वयंपूर्ण केलं, महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणली आणि आजपर्यंतचा सर्वात जास्त कार्यकाळ मुख्यमंत्री पदावर विराजमान असण्याचा रेकॉर्ड त्यांनी आजही त्यांचा कोणी मोडीत काढलेला नाही। त्यामुळं वसंतरावजी नाईक साहेब महाराष्ट्रातील एक 2-4 जे स्तंभ आहेत, ज्यांनी हे महाराष्ट्र घडवलं, या आधुनिक महाराष्ट्राचे जे खरेखुरे जनक आहेत, त्यापैकी आपले वसंतरावजी नाईक साहेब आहेत। त्यांच्यामुळं आज ह्या महाराष्ट्राचा अतिशय आधुनिक पद्धतीने जे विकास चालला आहे, त्या मुहूर्तमेढमध्ये आदरणीय स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबाचं अतिशय मोलाचं कार्य आहे आणि ते आपण कधी विसरणार नाही। त्यामुळं आजच्या त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आम्ही नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व बंजारा समाज बांधवाच्या वतीने त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो, थांबतो। हरित क्रांतीचे महानायक वसंतरावजी नाईक यांच्या आज पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी शहरातील सर्व प्रतिष्ठित मान्यवरांनी या ठिकाणी येऊन आज विनम्र अभिवादन केलं। नाईक साहेबांचं कार्य या देशात आणि राज्यात एक आदर्श ठेवण्यासाठी त्यांची अनेक आठवणी आहेत। हरित क्रांती या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जडणघडणामध्ये या देशातील राज्यातील 4 कृषी विद्यापीठ निर्माण करणे, अन्नधान्यापासून स्वयंभू करणे, या सगळ्या गोष्टींमध्ये आज नाईक साहेबाची आठवण आम्हा सर्वांना या ठिकाणी त्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो।